मी बारी म्हणजे टपाट आहे की नाही. आणि या ठिकाणी मगाशी राहून गेलं माझ्याकडनं. माझे प्रतिस्पर्धी शाहीर एवढ्या वर्षानंतर माझी जेंट्स बरोबर बारी होणार आहे. 4 तारखेला मला वाटतं बारी येते आहे की नाही, 4 तारखेला. तर आमचे ते मंगेश बुवा खरसाईकर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांच्या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी प्रदीप गुलाम, अविनाश रामाडे माझे मित्र, विनायकजी सावंत, आयोजक शक्ती गुलाम, चायनागोट, छत्रपती शिवाजी मंदिर दादर, शक्तीवाली शाहीर मंगेश खिरसईकर, तुरीवाली शाहीर स्वतः मी आहे. आणि या ठिकाणी माझे मित्र अविनाश रामाडे यांच्याकडून 500 रुपये आणि रुपेश कर्जकर माझे सहकारी यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आणले. मी त्यांचं सदस्य आभारी, धन्यवाद. ठीक आहे. बहुत ही चाल काढून देऊ, कुठं काय देऊ, दुधानं धुतलेच पाय का मी काय ऐकले नाही की नाही. हा. आणि खास करून झालेले माझ्याकडनं राहून गेलेले आमचे सचिन बुवा कदमांचे छान वादक, जरा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. कलेसाठी आवडीने येणारा माणूस आहे की नाही. हा असं आहे की नाही. तुम्हालाही शुभेच्छा भरभरून. तुम्ही माझी बारी बघायला आलो आहे की नाही. बुवांचा कट्टर वैरी, तुम्ही इकडे त्यांच्या फैरी ऐकायला आला की नाही. असं नाही. या ठिकाणी बाईनी गवळण गायली, काय गायली. हा पोरगा जगेल नव्हता मुळीच जगेल का नाही आहे की नाही. काय हा जगत नाही. हा पोरगा जगत नव्हता मुळीच खात्रीचा. काय म्हणतो बाई. हा पोरगा जगत नव्हता मुळीच खात्रीचा, पुरात न करणार. काय म्हणायचंय मला काही कळत नाही. तिथं रत्नाकर मिनिंग कुठंच बसत नाही बाई, ठीक आहे. ती सागर नाव बाई यमुना नदी होती. बरं पुरातन म्हणतेस तू, रत्नाकरनं कशा पुरातन वर्ण म्हण, काहीतरी वेगळा म्हण की त्याला अर्थ मिनिंग असेल म्हणून. ते जाऊ दे. व्याकरण यासाठी म्हणतोय वैद्य ऐकून घे, माझ्या समोर आहे. आणि मी नव्यानं सांगतो, हा मला शिकवणारी ब्राह्मण बाई होती, आजही आमचा काम करते. इथं तू चुकीचं बोललास. एका भाषणामध्ये मंचकावर बसलेले असं मी म्हणत होतो. मला म्हणायचं असं पुन्हा कधी म्हणायचं नाही. मंचक वेगळा आणि मंच वेगळा आहे की नाही. आपल्या सहचारणी बरोबर जे बसतो आपण म्हणतात ना, त्याला मंचक म्हणतात आहे की नाही. राजा राणी पलंगावर बसतात त्याला मंचक म्हणतात. आणि मंच वेगळा. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. आणि म्हणून जे बोलायचं ना ते क्लिअर कट असलं पाहिजे. काय बोलीस पुढे. पुरात न करणार कशी हो काढली बाहेर रात्रीचा. आता कशी हो काढली म्हणते आणि रात्रीचा कसा होईल. कुठं कुठं जुळतो मला सांग ना. पुरातन काढली जर म्हणत असेल तर बाहेर रात्रीची म्हण. तुला रात्रीचं म्हणायचं बाहेर न काढला रात्रीचा. ह्या ज्या बारीक बारीक गोष्टी असतात. माझी पण मगाशी आता तुम्हाला जी गवळून देणार नाही ना, मला इथं आल्यानंतर कुठल्या भावार्थानं बांधली होती मला कळत नव्हती. मी म्हटलं काय माझ्याकडनं चुकी जातो काय. मी इथं बांधताना सुद्धा 10 वेळा विचार करतो. आणि म्हणून तू बाई म्हटली पुरत काय बोलती चालायचो. माईक वर लाव. हा हा पोर जन्मत मारलेली आहे ना. मी आता तुझ्या काट देतो बघा. पोर जन्मत मारलेली असे कताई खात्रीची आहे की नाही. मारली ना कुंतीची पोरं मारली ना, ती पण खोलून मारली. एखाद्या पोरगा जन्मला दरवाजा खोलला तुरुंगाचा मारली आहे की नाही. पोर जन्मत मारलेली असे कथाही खात्रीची. काही सांगू ती चाल पुढं कशी काही होई नाही मला माहित नाही. मी ते साध्यावर लिहिले पण मला आठवत नाही. काही सांगू तुम्हाला खोलून मारली हिची हो रात्रीची. साध्या साध्या गोष्टी असतात. साध्या साध्या गोष्टी आहे की नाही. असा बाई लागेल ना महाकाळ आहे. अजून वाघ म्हातारा झाला नाही बरं का. 50 इकडे झुकला तरी वाघ म्हातारा झाला तरी गवत खात नाही. काय चिकनी पोर आहे की नाही. तुला पाहुनिया म्हणती सारे लई भारी तुम्हाला. गाणं ऐकलंय माझं. तुझी ती स्टाईल ते ताई स्माईल होती जीवाचे हाल ग. तुला पाहुनिया म्हणतात सारे लई भारी तुम्हाला.
तिचं नाव वैद्य आहे बापासून घे. गवळण अशी घेतोय बघा, शब्दाचा खेळ आहे. मला मी कधी भावार्थ चुकवत नाही किंवा मी कथा चुकवत नाही. माझ्यावरती अनेक जणांचे आक्षेप आहेत, जिथपासून कार्यक्रम करतोय तिथपासून, आहे की नाही. या क्षेत्रामध्ये सगळे थकले जणी हात टेकले नाहीत, बरोबर आहे ना. म्हणून मी काहीतरी बोलावं असं माझा भावार्थ होत नाही, कारण का मलाही अजून कुणाच्या, आहे की नाही, एवढ्या पण चुकीमध्ये गावायचं नाही. हा, सगळ्यांचे लागलेले असतात नजरा. हा काय बोलतो, डबल मिनिंग बोलतो, हे अश्लील बोलतात. तुम्ही या माझ्याकडं, हा मग अश्लीलता काय आणि काय असतं ते शिकवतो मी तुम्हाला. ही सगळी शून्य मंडळी की त्यांना अर्थ काय बोलते, कथा काय बोलते आणि त्याचा भावार्थाला म्हणतात ना, गाताना त्याचा आनंद काय लुटता येतो, शब्दाचा भावार्थ, आहे की नाही. तिथे काय डायरेक्ट शिव्या घालायचे आहेत काही, आहे की नाही. दादा नाही आपली एक पावसाचं पालती एक काम होतो, आहे की नाही. सगळी बारी एकदम दरकडो, आहे की नाही. तसं या ठिकाणी बोलायचं आहे आहे की नाही. आम्हाला आता काही पहिल्यासारख्या बारा राहणार की ज्या प्रश्न उत्तरावर चालायच्या, आहे की नाही. आता तेवढी कोण झाली नाही तर ती आता सगळ्यांना पाहिजे बुवा कशी काढते ती बुक दे, की नाही. एवढा पाहिजे बस, आहे की नाही. आणि म्हणून तरी मी कधी पुराण सोडलं नाही किंवा कथा सोडल्या नाही. आणि म्हणून या ठिकाणी घेतोय आपण म्हणतो ना, ही वय तू वय, मला माहितच नाही अगं तू वय, तसं ही वय ही नाही, ही मला रोज देते, है ना. ही वय दही, ही मला दही रोज देते. ही वय तुला काय सांगू, राधा मला रोज देते. पण कधी म्हणजे कधी माहिती काय, सगळ्या हंडीमध्ये विरजण टाकून झालं ना, विरजणाला दही लागतो का नाही. आपण सगळे गुरु राखणारे मंडळी, मी राखलेले आहे असं मी म्हणत नाही, मी कुठल्या याच्यात आलेले, मी गुरु राखलेलं आहे. हा, गुरु काय असतात म्हणतात ना. तर सगळ्या हंडीमध्ये घालून झाल्यावर ह्याला देते, आहे की नाही. ह्याला देते कशी, रोज ह्या हंडीमध्ये घालून. ही बाई दही देते बघा कशी, हंडीमध्ये घालून. हे माझे रेग्युलर नियमक आहे, बरोबर ना. आता त्याच्यातही बघ, पोराला मेलेला काय ग हंडी, हे नाही गाण, त्याच्याशिवाय काही दिसत नाही. पण पुढं बाय वैद्यही जोडली नाही. शब्दांची गंमत घ्या, पुढं वैद्यही जोडली नाही. मग वैद्यशी जोड म्हणजे म्हणतात ना, एवढा दिमाग चालू आमची पिकली, फक्त केस काढून नाही, आहे की नाही. केस काढ करून फक्त समोर आहे की नाही. आणि म्हणून या ठिकाणी घेते, गेला पहिला लाकडाचा फॅक्टर, दिसतोय शेतामध्ये ट्रॅक्टर, आता गेला जमाना पहिला, आहे की नाही. परवा एक आले होते शिकवायला आम्हाला, एकमेव बुवा सगळं ह्याच्यापासून सगळं गातात. आम्ही काय गोट्या मारलेले आतापर्यंत. असू दे, मला कोणाला म्हणायचं नाही. हा, महाकाळ बुवा असा वरवर 65 दिवस असतो ना, त्याचा भावाची सगळी गाणी ऐका. हा, जिथं जायचं ना तिथं त्याच रंगाने रंगवायचं. मग भारूड असं तिथं मी तमाशा करत नाही किंवा तमाशात भारूड करत नाही, आहे की नाही. आणि म्हणून या ठिकाणी घेते बघा, तुमच्या मध्ये बघा ना कोणी ग, मला देईन दही दूध लोणी ग. तुम्ही जर त्या बसाऱ्या कशाला देता, हिच्याकडे मागितलं तर देणार पण नाही मला वाटतं. जर सगळं पोऱ्या बघितल्या, पुरी सगळ्या गवळणी बघितल्या, त्याचा म्हणते ना हा कांदा मी, आहे की नाही. तिथं रानात समजून द्यावं, तसे गवळणी आहेत. काय बाई देखण्याने शिकणे आहेत बाई, मस्त. म्हणजे मी वाईट म्हणत नाही बाई, असू दे, माझी पोरा पण देखणी आहेत. त्या झाडा कुठे गेला, हा असं नाही. तुमच्या मध्ये बघा ना कोणी ग, मला देईन दही दूध लोणी ग. त्यात राधाई जीव लावून, त्यात राधाई जीव लावून, रोज प्रेमाने घेवई दही देते, घेवई दही देते, हंडी मध्ये घालून. तुमच्या मध्ये बघा ना कोणी ग, मला देईन दही दूध लोणी ग. त्यात राधाई जीव लावून, त्यात राधाई जीव लावून, रोज प्रेमाने घेवई दही देते, हंडी मध्ये घालून. रोज प्रेमाने घेवई दही देते, हंडी मध्ये घालून.
प्रेमाने घे मैत्री देते गाणमध्ये घालून तुझ प्रेमाने घे मैत्री देते गाणमध्ये घालून आणि बाईंचा विषय मध्यम रुची उंची किती. बाईंचा विषय आजही आहे. येडीला म्हटलं की सगळी काय बहुतांशी म्हणजे आपण अख्खा वाचू शकत नाही. आयुष्य किती जीवन जरी घेतलं ना तरी आपली अख्खी पुराण वाचून होणार नाही. काय त्याला मिनिंग काहीतरी त्याला बाजू काहीतरी असायला पाहिजे ना. मध्यम रुची उंची किती आहे की नाही. रुची म्हणजे चव आहे की नाही. तुला काही मदन म्हणायचं आहे काय म्हणायचं आहे ती नीटसं लिहिलेलं नाही. मध्यम रुची उंची किती. बापसाने टाकला होता प्रश्न एवढंच बाकीचं एवढंच. काय समजायचा कुठला ग्रंथ काढायचा काय त्याला बाजू आहे का नाही का. रामायणाचा भाग आहे महाभारताचा आहे की नाही. कुठल्या सत्ययुगातला आहे का त्रेतातला आहे का द्वापारातला आहे कधीतला आहे कुठला आहे काय नीट आहे ना. नीट समजून या. आपला विषय कुणाला ही करून येऊन आपला घालून टाकायचा आहे की नाही. चॅट जीपीटीला काय दखल लागत नाही. ती धरून धरून कुठेतरी फलतीकडत नेते आहे की नाही. तो पण बोलायला चॅट जीपीटी. मी आपली पुस्तकं स्वतः कुठे काय याच्यात टाकला तरी असेल आहे की नाही. अजिबात नाही. तो नीट कायचा घाला त्याची बाजू द्या की हे रामायणाचा भाग आहे का बघा सतयुगात नाही ते कलियुगात कुठली तरी साईड द्या. मग तुमच्या उत्तराची लंका कशी लावतो ते बघा. आणि माझा विषय असा आहे भीमाचं आणि एका मल्लयुद्धाचं युद्ध झालं. भीमाचं आणि एका योद्ध्याचं युद्ध झालं. त्या मल्लयुद्धाच्या एका मारानं त्या भीमाला आलेलं कुबड नष्ट झालं. तर माझा विषय साधा आहे. तर त्या मल्लयोद्ध्याचं नाव काय की ज्यानं भीमाला या ठिकाणी म्हणतात ना असं डोक्यात त्याचं सगळं कुबड होतं ते दूर केलं. तर त्या मल्लयोद्ध्याचं नाव काय एवढाच माझा विषय आहे. बाकी काय म्हणत नाही. आणि दुसरं काहीतरी बाई गाऊन गेल्या. काय विषय काय दुसऱ्या बाईचं काही कळलं नाही. आता ऐक मजेशीर गाणं देतो तुला बाई मजेशीर. आणि मजेशीर गाणी आहेत ना ती तुमच्यासाठीच राखून ठेवलं. कारण का तू पोरी समान मला कधी कधी बोलायला इशारा पडतात. आणि म्हणून या ठिकाणी बघ कसं घेतोय तर मी कशाला आरशात पाहू ग मीच माझ्या रूपाची राणी. कसं घेते बघा की ज्या भगीरथानं गंगा आणली आणि तिचा भार धरतीला सहन होणार नाही याची कल्पना शिवाला आल्यानंतर त्याने या ठिकाणी जटेमध्ये त्या बोच्यामध्ये तिला स्थान दिलं. ती तिथं पडली बोच्यामध्ये. धार पडली बोच्यामध्ये बोचला हे नाही काय चुकीचं आहे काय. मजेशीर म्हणून या ठिकाणी विनोदाने घेतोय. बघा कसं घेतोय ते सांगतो कहाणी पुराणात घडली सांगतो कहाणी अरे सांगतो कहाणी पुराणात घडली येत बय बोच्यावरती पडली येत बय बोच्यावरती पडली सांगतो कहाणी पुराणात घडली सांगतो कहाणी पुराणात घडली येत बय बोच्यावरती पडली आणि म्हणून नीट अभ्यास करायचा नाही. वय शिकून घ्या. आमचं वय नाही झालं तर शिकायचं नाही. अभ्यास वाचन करायचं.
तरी सुद्धा आम्हाला पुस्तकं वाचायला लागतात आहे की नाही. सामना करायचा आहे उगाच आपल्या येण्यासारखं आपल्या भद्रेश्वर गाणी मानत नाही. भगीरथाने ही गंगा आणताय धरतीवर घडला प्रकार सारा तुम्हाला सांगतो माझा भगीरथाने ही गंगा आणताय धरतीवर घडला प्रकार सारा तुम्हाला सांगतो आता कसं आहे. आता हिचं नाव शेला नाही आहे की नाही. तुझ्या बाई तुझ्यासाठी दुसरं बाहेर तयार आहे बरं का. ते मी सगळंच देणार नाही का. आज माझा या ठिकाणी वेगळा विचार आहे त्याच्यामुळं ध्रुव मुझेवाले या ठिकाणी हजर आहे. हा त्यामुळे जेवढा कारभार आहे ना तेवढ्यावर एकदम छोट्या छोट्या याच्यावर देणार आहे मी. हा माझी विनंती आहे. माझे मित्र आहेत युट्यूबवर सगळे मित्र आहेत. माझी विनंती असते बारी आताच्या सीझनच्या गणपतीच्या नंतर टाकायचे असतात. गणपतीच्या बारे दसऱ्यानंतर टाका. तुम्ही जर इथनं बाहेर पडत नव्हतं ज्या वेळेला युट्यूबला पडते ना इथं मरायला कोण येणार नाही. एवढे आयोजक जमतील आणि कोकणात नाही लोककला या मुंबईतून नामशेष होईल. आणि म्हणून युट्यूबर तुम्ही जपा. माझी युट्यूबरना व्हिडिओ शूटिंग करायला मनाई नाही कधीच मनाई नाही. माझे मित्र आहेत की नाही माझे कोकणकर आहेत आणि ते असे कोणी या ठिकाणी करत असतात की नाही. आणि म्हणून माझा विरोध नाही. आणि म्हणून विनंती आहे की तुम्ही तेवढे पाळा. हा नाहीतर माझा गेम उलटा आहे. मी सांगणार पण नाही बोलणार पण नाही. हा आणि म्हणून या ठिकाणी बघा आता आहे हिचं नाव शेलार आहे आडनाव आहे की नाही. हिचं नाव शेलार आडनाव आहे की नाही. आणि म्हणून तिच्यावर घेतो बघा. कारण का निसर्ग कसा आहे बघा. निसर्ग एवढं सुंदर आहे की नाही. काश्मीरचं सौंदर्य कोकणात आहे. आपल्याला दूर कशाला पाहिजे आहे की नाही. हिरवगार डोंगर आहे की नाही. निळाशार समुद्र फेसाळलेल्या लाटांची किनार यावी आहे ना. तो चालू जर बघितला या ठिकाणी वेळ झाला मी नॉस्टॉप घेतो आहे की नाही. बाई तू आहे ना मला आम्हाला सगळ्यांना आम्हाला दबवतात लोक का तर जरी दुसरी बारी आमची असते त्याच्यात जास्त वेळ जातो. तुम्ही यायला उशीर करता निघायला उशीर करता नट्टापट्टा अगोदर करा ना नाही तर घरात न लावण्या लाली लिपस्टिक किती वाजवायचं काय करायचं. आम्हाला एन्जॉय करायचं असतो. आम्ही रंगात आल्यावर एक आमचं पाणी म्हणतो तुम्ही म्हणतात ना आमच्याकडे जो ऊर्जेचं पाणी आहे की नाही म्हणजे जो जोश आहे म्हणून तुला म्हणतो बाई इथे घेतो बघा. सांगू का तुला काय नाही माझ्या मनात
आहे की नाही? शादूर निळा, शेलार निळा. शेला आपण त्याला उपमा देतो, कवीची उपमा कुठं कुठं लागतील काय सांगता नाही. शेलार निळा, शेलार नीला, शेलार नीला, आहे की नाही? कसं केलं बघा. हिरवा चालू शोभून दिसतोय धरणीला, घर सांगतोय रत्नाकर. हा निसर्ग सजवतोय, हा सजवतोय, हा सजवतोय, हा असा है ना, हा सजवतोय, हा सजवतोय. निसर्ग सजवतोय आणि देतोय शेलार नीला. हा सजवतोय शेलार नीला. निसर्ग शिला म्हणजे म्हणतात ना, निळा शेला सजवतोय. कसं म्हणते बघा. हिरवा शालू शोभून दिसतोय धरणीला, घर सांगतोय रत्नाकर. हा सजवतोय शेलार नीला. रत्नाकर सागर सांगतोय की हा सजवतोय शेलार निळा, निळा सजवतोय निसर्ग. कसं म्हणतो बघा. हिरवा चालू शोभून दिसतोय धरणीला, घर सांगतोय रत्नाकर. हा सजवतोय शेलार निळा, घर सांगतोय रत्नाकर. हा सजवतोय शेलार निळा. बाईला या ठिकाणी भरपूर शुभेच्छा येतो. नंतर बारी कर, दुसरी बारी मोजून माझे 5-10 मिनिटाचे असेल नसेल, आहे की नाही? हा यान काढतो, नवीनच गाणं ऐकायला मिळेल तुम्हाला. काळजी करू नका तुम्हाला. हा नंतर येत त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. बाई तुला शुभेच्छा देतो. काही उरत हा नाही तर मी येत आहे लगेच, आहे की नाही? धन्यवाद.